विरारमधल्या मयांक लोहार या 22 वर्षीय तरुणांची निर्घृणपणे लोकलमध्ये हत्या झालेली आहे आणि आता मी विरारच्या शिवराम पार्क या परिसरातल्या त्याच्या राहत्या घरी आहे। आपण बघू शकता की रात्री तो अंधेरीला कामाला गेलेला होता आणि कामावरून येत असताना अंधेरीवरून त्यानं लोकल पकडल्याच्या नंतर त्या अंधेरीच्या वेस्ट साईड मध्ये तो सेल्समॅनचं काम करत होता आणि काल रात्री फर्स्ट क्लासच्या डब्यामधून चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये अंधेरीतून निघाला। रात्री 10च्या सुमारास जो मुसळधार पाऊस पडला होता त्याच वेळेस एका प्रवाशामध्ये दार लावण्यावरून वाद झाला आणि त्याच वादाचं रूपांतर मारामारीत झालं। एका माथी फिरून त्याच्यावरती चक्क चाकून वार केलेले आहेत आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण जर बघितलं तर ती त्याची आई आहे। अतिशय दुःखाचा डोंगर जे आहे या सर्व कुटुंबावरती कोसळलेला आहे। अचानक घडलेल्या घटनेमुळं पूर्ण कुटुंब हे दुःखी आहे। माझ्यासोबत त्याची बहीण आहे। दीदी काय सांगणार, त्यांची हत्या आहे, काय सांगणार का? माझं बोलणं हे आहे की मुलं कामावरून येत असताना त्यांची काळजी घ्यावं पोलिसांनी आणि रात्री निघताना मुलं असो किंवा मुलगी असो त्यांची रक्षा करायला महाराष्ट्र पोलीस राहायला पाहिजे। आज त्याच्यासोबत असं झालं, उद्या कोणाच्याही सोबत असं न हो म्हणून आम्ही न्याय मागतो की माझ्या भावाला असं झालंय तसं दुसऱ्याच्या कुणाच्या भावाच्या किंवा बहिणीची असं होऊ नये अशी आमची मयांक हा कधीपासून तिकडे कामाला जात होता? तुम्हाला कधी ही घटना कळाली? मयांक एक वर्ष झालं तो कामाला जातो, अंधेरीला कामाला जातोय। तो येताना अशी घटना घडली। अशा माणसाला पक्क धरून त्याला किंवा त्याला फाशी द्यावा पाहिजे किंवा त्याला अशी सजा द्यायला पाहिजे। घरामध्ये मयांक हा मोठा होता। घरात एकूण किती भाऊ आहेत? त्याला एक मोठा भाऊ आणि ही तिची बहीण, अजून त्याच्यानंतर तो मयांक होता आणि त्याच्या पाठी एक भाऊ आहे, मोहित आहे। 3 भाऊ 1 बहीण आणि त्यांची ती आई आहे आणि वडील आहे। असे यंग मुलं अशी कामाला जात असताना अशी घटना घडली तर लोक कसे आपल्या मुलांना दुसऱ्या जागी कामाला कसे पाठवतील? याच्यासाठी मी विनंती करते की पोलिसांनी आम्हाला आणि आमच्या मुलांना पक्क आधार द्यावा आणि त्यांना सांभाळून त्यांना येता जाताना बघावं की कोण कसे गुंडे घुसतात ट्रेनमध्ये की कोण काय करतं ते बघावं आणि भांडण होत असताना पोलिसांनी त्यांना असे मदत करावं की आज माझ्या भावाचा जीव गेला तसं कोणाच्याही भावाचं किंवा बहिणीचं जीव जाऊ नये अशी आमची विनंती आहे। तुझं काय बोलणं झालं होतं का त्याच्याशी? नाही, काल जाताना वगैरे नाही, काहीच नाही। ते मॉर्निंगला गेलं पण त्यांच्यानंतर काही नाही। तिचं नियमित टाइमिंग हेच है, ते तो बराबर ना वो कभी डोर पे खड़ा रहा ना कभी उसने कभी डोर पे नहीं। अचानक से हुआ जस्ट बिकॉज कि उसने डोर के लिए कुछ पानी अंदर आ रहा था। बाकी सबने बोला, इसने भी बोला, उसको पता नहीं क्या हुआ, वो गुंडा था, उसने डाल दिया चक्कू और वो इट इज दैट एट द मोमेंट। निश्चित आपण बघितलेलं आहे की रेल्वेचा प्रवास हा रात्रीच्या वेळेचा किती धोकादायक झालेला आहे। आज एका 22 वर्षाच्या तरुणाचा जीव गेलेला आहे कारण लोकलमध्ये जर अशा पद्धतीनं गुंड घुसत असतील, चाकू घेऊन घुसत असतील आणि कोणाचा तरी जीव घेत असतील तर ही किती मोठी दुर्दैवी घटना आहे। कारण आता या परिवाराचं एवढं सांगणं आहे की जर आमचा मुलगा घरामधून कामाला गेला होता तर आमच्या रेल्वेमध्ये त्याला सुरक्षा मिळणं गरजेची होती। आता आम्हाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आता सवक होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।